नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. कैसे दैवाची थोरी नेनीजे. जैसे तान्हिलिया तोय सेविजे. की तेची चवी करुणी पाहिजे. तव अमृत आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय प्रास्ताविक करत असताना हस्तिनापुरामध्ये विराजमान धृतराष्ट्राला संजय महाराज सावध करतात की आता आपण श्रीकृष्ण परमात्मा या 6व्या अध्यायामध्ये योग रूपाने जो अभिप्राय कथन करणार आहेत त्याच अभिप्रायाचा आपण श्रवण करावं. मग राया ते संजयो म्हणे जो तोची अभिप्राय अवधारी जो श्रीकृष्ण सांगते आता जो योग रूप. संजयजी असं म्हणतात की या रूपाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपला प्रिय भक्त असणाऱ्या अर्जुनासाठी संवादाचं माध्यम करून ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलेलं आहे. आपण काल याचा विचार असा केला. रस शब्दाचा अर्थ होतो आनंद. यच्च यावत जीव मात्राला आनंदाची अपेक्षा आहे. तो आनंद भोगण्यासाठी सगळे जीव पंचविषयाच्या पाठीमागे लागतात. विषयातून मिळणारा आनंद क्षणभंगूर आहे, कायमचा राहणारा नाही, म्हणून अनित्य आहे. आणि ज्या विषयापासून आपल्याला आनंद मिळतो त्या विषयापासून कायमच आनंद मिळेल असं काही सांगता येत नाही. किंबहुना आपल्यापेक्षा शेजारच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा उच्चतम विषयाचा लाभ झाला तर आपल्या प्राप्त असणाऱ्या विषयाचा आनंद वजा होऊन जातो. आपण व्यवहारातलं उदाहरण कायम पाहतो. एखाद्या विद्यार्थ्याने 15,000 रुपयाचा मोबाईल फोन विकत घेतला. पहिल्या दिवशी त्याला आनंद होतो, पण दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राने 21,000चा जर घेतला, आपल्यापेक्षा उच्चतम भोग मिळाला की आपला असणारा आनंद वजा होतो. अर्थात विषयातून मिळणारा आनंद हा क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, आगमापायी जाणारा येणारा आहे. आणि म्हणून ज्ञानी पुरुष त्या विषयाच्या आनंदामध्ये रममान होत नाही. एही संस्पर्श ज्या भोगा दुःख येवनय एवते. आद्यंतवंत कोणते यनतेषु रमते बुधाहा. इह लोकातले सगळे जरी आपण भोग भोगले तरी पण अगदी पृथ्वीच्या अंतापर्यंत कोणताही मनुष्य किती जरी मोठा झाला तरी त्याच्या समोर विषयाची अतृप्ती कायम विराजमान राहणार आहे. आतापर्यंत विषयाने कोणी तृप्तही झाला नाही, वर्तमान काळातही नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कधीच होणार नाही. कारण मुळामध्ये विषयच अपूर्ण आहे. जो विषय अपूर्ण असतो तो कोणत्याही भोगत्याला कधीही परिपूर्ण करू शकत नाही. इह लोकातल्या विषयापासून जसा आनंद मिळत नाही तसा पारलौकिक दिव्य भोगापासून सुद्धा आनंद मिळत नाही. आणि जर मिळाला असता तर स्वर्गातला इंद्र पुन्हा मृत्यूलोकामध्ये जन्माला आलाच नसता. ज्ञानोबाराय त्यांचं वर्णन करतात. अश्नंती दिव्यान देवी देव भोगान पण क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. दिव्य भोगाचा आस्वाद घेतात ते, पण पुण्याची संपत्ती असेपर्यंत मग तया पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागते माघारी मृत्यू लोका. या उटी शब्दाचे 2 अर्थ आहे. एखादं वाहन जर स्थिर उभारायचं असेल, आपण ज्ञानोबाऱ्यांचा जर रथ पाहिला असेल किंवा जगन्नाथाचा रथ पाहिला तर त्या रथाचे चाकं स्थिर राहण्यासाठी पुढे एक लाकडाचा आधार दिलेला आहे. खेड्यागावामध्ये त्या चाकाला दगडाचा आधार दिला जातो. किंवा आपल्याकडे हल्लीच्या भाषेमध्ये त्या गाडीला हँडब्रेक असतं बघा, तर ते एक प्रकारची ते गाडी मागे पुढे होणे म्हणून ते दिलेली एक प्रकारची ओटी आहे. जोपर्यंत ती ओटी असते तोपर्यंत ते वाहन स्थिर राहतं. एकदा ओटी काढली ते घरंगळत खाली येतं. तसंच आहे पुण्याची ओटी जोपर्यंत इंद्राला लागलेली आहे तोपर्यंत तो स्वर्गात राहतो. मग तया पुण्याची पावटी सरे.
सवेचे इंद्रपणाची उठी उतरे इतक्या वेगाने येतो की त्याला कळतसुद्धा नाही. किंवा उटी शब्दाचा दुसरा अर्थ चंदनाची उटी. अंगाला लेप लागला जातो की नाही, जोपर्यंत तो लेप आहे तोपर्यंत सौंदर्य आहे. एकदा ती उटी धुवून काढली किंवा हल्लीच्या भाषेमध्ये मेकअप निघाला की मग खरं सौंदर्य कळतं. जोपर्यंत ते मेकअप आहे त्याच्यातही बरेच प्रकार आहे, आपल्याला जास्त खोल जायचं नाही. त्याच्यामध्ये काही जागा त्या भरून काढल्या जातात, असं बरंच आहे त्याच्यामध्ये. जास्त आपल्याला त्याचे शब्द पण ते वेगवेगळे, पण ते नको सगळे साधक मंडळी इथं काही ते शब्द वापरायला नाही, इतक्या काही खोल जायची काही गरज नाही. पण जोपर्यंत ती ओटी आहे तोपर्यंत सौंदर्य आहे. एकदा अंगावरचा लेप निघून गेला की जसं ते मूळचं असणारं त्याचं स्वरूप प्रगट होतं, तसं स्वर्गामध्ये राहणारं इंद्र जोपर्यंत पुण्याची संपत्ती आहे, स्वर्गात जाणारे सगळे काही इंद्र होत नाही. त्या इंद्र हा देवाचा राजा आहे. राजा म्हटलं की त्याचं पुन्हा मंत्रिमंडळ आलं. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा वर्गवारी आहे आणि ते सगळे भोग जे मिळतात ते पुण्यानुसार मिळतात. पण अश्नंती दिव्यान देवी देव भोगान असं जरी असलं तरी पुण्यक्षय झाल्यानंतर अधोगतीला यावं लागतं की नाही. म्हणजे विषयाचा आनंद इहलोकातला प्राकृत असू द्या किंवा स्वर्गलोकातला दिव्य आनंद असू द्या, तरी पण अनित्यत्व, क्षणभंगुरत्व, क्षय अतिशयत्व सगळीकडे समान आहे. आणि म्हणून विचारी पुरुष त्या भोगामध्ये रममान होत नाही. तुकोबाराचं प्रमाण आहे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्तझनी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. भाव काय, सगळ्या जीवाला आनंदाची अपेक्षा आहे आणि त्या आनंदाची अपेक्षा असतानासुद्धा त्याच्या मूलभूत अंतकरणाचा भाव असा असतो की आपल्याला जो आनंद मिळाला त्या आनंदाची बरोबरी करणारा जगात दुसरा कोणता आनंद नसावा. म्हणजे माझ्या आनंदात समान कोणता आनंद नसावा, हा पहिला भाव. आणि दुसरा भाव असा आहे, मला जो आनंद मिळाला त्यापेक्षा अधिक कोणाकडेच नसावा. कमी असेल तर चालेल, बरोबरीचाही नसावा आणि अत्यधिक तर अजिबात नसावा. म्हणजे ज्या आनंदाला परिच्छेद लागला नाही, ज्या आनंदाची बरोबरी कोणी करू शकत नाही, अशा आनंदाची सगळ्या जीवाला अपेक्षा आहे. आणि याच व्यापक आनंदाला किंवा अपरिच्छिन्न आनंद स्वरूपाला ब्रह्मरस किंवा ब्रह्मानंद असा शब्द वापरलेला आहे. ब्रह्म शब्दाचाच अर्थ होतो व्यापक आणि रस शब्दाचा अर्थ होतो आनंद. जो व्यापक आनंद आहे म्हणजे सर्व देशात, सर्व कालात, सर्व वस्तू व्यक्तीच्या संबंधाने आपल्याला जो आनंद होतो, किंबहुना ज्या आनंदाला देशाचा, कालाचा, वस्तूचा परिच्छेद सीमा लागत नाही, अशा आनंदाला म्हणतात अनंत आनंद. जे जे अंतवान असतं ते दुःखरूप असतं आणि जे आनंद अनंत असतं तेच खऱ्या अर्थाने आनंदरूपही असतं. असं फक्त एक परब्रह्म तत्व आहे. पंचदशीकारांनी म्हटलं आहे, ते व्यापक असल्यामुळे त्याला देशाचा परिच्छेद नाही, नित्य असल्यामुळे कालाचा परिच्छेद नाही आणि सर्वांचा आत्मा असल्यामुळे वस्तू परिच्छेद नाही. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. तीन प्रकारचा परिच्छेद ब्रह्मस्वरूपाला लागत नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी अधिकरण नाही सांगायचा, ब्रह्मस्वरूप असणारा जो आनंद तोच खऱ्या अर्थाने व्यापक आहे. आणि श्री गुरूंचं हेच कर्तव्य आहे की समोर आलेल्या शिष्याला, साधकाला असा आनंद प्रदान करायचा की आता त्याला पुन्हा कोणत्याही आनंदाची अपेक्षा राहता कामाच नाही. आणि हे भगवंताने सहज केलं. परमात्मा आनंद स्वरूप आहे म्हणून भगवंताला आनंदाचं पक्वान्न तयार करायला कष्ट पडले नाही. आणि अर्जुन हे उत्तम अधिकारी असल्यामुळे त्यांनासुद्धा हे पक्वान्न सेवन करत असताना कष्ट पडले नाही. कारण पक्वान्न तयार करणाऱ्या व्यक्तीला सामुग्री सगळी विद्यमान असावी लागते. आणि ज्याला पक्वान्न सेवन करायचं आहे, ते मी एक वाक्य असं ऐकलं बरं महापुरुषांचं. एका जुन्या कीर्तनकाराकडून वाक्य असं ऐकलं की वैकुंठवासी नतोसिंग बाबा असं म्हणायचे
की संत वाङ्मय किंवा शास्त्रातलं असणारं चिंतन हे एक प्रकारची बासुंदी आहे. आणि बासुंदी जर पचवायची असेल तर त्या व्यक्तीचा कोठा मजबूत असावा लागतो. त्यातही असा भाव आहे, एखाद्या व्यक्तीने जर बासुंदी खाल्ली तर हरकत नाही, पण लगेचच्या लगेच त्यावर पाणी पिऊ नये, नाहीतर मग खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. भाव सोडून द्या, त्याला मजबूत कोठा असावा लागतो. तसं हे ब्रह्मरसाचं पक्वान्न आहे, हे कोणालाही पचणार नाही. त्यासाठी व्यक्ती शुद्ध अंतःकरणाचा असावा लागतो. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदकानान्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती, चावळीचे सुखे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे किंवा परगुणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. संजय धृतराष्ट्राला म्हणतात, ज्या प्रसंगाला भगवान परमात्मा या ब्रह्मरसाचं भोजन अर्जुनाला वाढत होते, तुकोबारांचं एक प्रमाण आहे बघा. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते, किंवा ब्रह्मादिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानो वेट ब्रह्मरसी, किंवा ब्रह्मरस गोडी तयासे फावली, वासना निमाली समूळ ज्याची, किंवा तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन. परमार्थामध्ये येणारा हा लाभ आहे. आणि या ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढता वाढता संजयजी असं म्हणतात, पक्वान्न तयार केलं आहे अर्जुनासाठी, पण दैव योगायोग आमचा असा आहे की त्याच प्रसंगाला याचक म्हणून नाही, पाहुणे म्हणून पातलो आम्ही. आणि पाहुण्याच्या ठिकाणी एक प्रकारचा आदर असतो बरं, प्रेम असतं, आणि ते प्रेम उपचारातून प्रगट होतं. जसं की ज्ञानोबाला सांगतात, अथवा संभ्रमाची आयती 13व्या अध्यायातली ओवी आहे. स्नेह जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. एखाद्या व्यक्तीकडे आपण गेलो, आपल्या स्वागतासाठी त्याने ती किती तयारी केली, त्या उपचारावरून, उपचार बाह्य असतात, त्या बाह्य उपचारावरून त्याच्या अंतकरणातलं प्रेम अभिव्यक्त होतं. म्हणजे प्रेम आहे अव्यक्त, उपचारातून ते व्यक्त होतं. तसा पाहुणा व्यक्ती आला की त्याचा आदर सत्कार होतो आहे. आणि संजयजी म्हणतात, व्यासांची कृपा मला मिळाल्यामुळे तेच या अवसरी, म्हणजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनासाठी देवाने जेव्हा निर्माण केलं त्याच प्रसंगाला. नाहीतर कधी कधी एखादी पंगत होऊन जाते आणि उशिरा आपल्याला मेसेज येतो, म्हणजे आपलं कदाचित नेट चालू नसेल तर मग उशिरा मेसेज पडतात. आणि अशा प्रसंगाला जर आपण जेवायला गेलो तर काही नाही बघा, नुसते भांडे घासावे लागतात, काही हाताला लागत नाही. पण इथे मात्र तसं नाही झालं. रणांगणामध्ये कुरुक्षेत्रावर ब्रह्मरसाचं पक्वान्न अर्जुनाला वाढत असताना तेच या अवसरी, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, त्याच प्रसंगाला नेमके पाहुणे पातलो आम्ही. मग आता भगवान आमची प्रतारणा करणार का? नाही करणार. परमात्मा उदार आहे आणि तेच ब्रह्मरसाचं पक्वान्न मला मिळालं. या सगळ्या ज्ञानेश्वरीचं जर आपण परिशीलन केलं तर ज्ञानेश्वरीमध्ये संजयाचं भाग्य फार अलौकिक आहे बरं. किती अलौकिक आहे? 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे धृतराष्ट्राला. या अध्यायामध्ये म्हणतात, ब्रह्मरसाचं पक्वान्न मला मिळालं. 9व्या अध्यायामध्ये असं म्हणतात की ते संवाद वृत्तांत सांगावयाचिनी व्याजे, कैसा रक्षलो मुनिराजे व्यासदेवी. संजयाने असं परे बाप भाग्य माझे, जे वृत्तांत सांगावयाचिनी व्याजे, कैसा रक्षलो मुनिराजे व्यासदेवी. संजय यांना ब्रह्मरसाचं पक्वान्नही मिळालं. नंतर वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने गीता सांगण्याचा अवसरही प्राप्त झाला. आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की जे आतापर्यंत कोणाला दिसलं नाही असं विश्वरूप पाहण्याचा योगसुद्धा माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. हे सगळं संजयाला भाग्य जे मिळालं त्याचं एकमेव कारण काय असेल ते व्यासांची कृपा. थोडक्यात सद्गुरूंची किंवा श्रीगुरूंची अप्रतिहत कृपा ज्याला मिळाली त्या साधकाला हे सगळं भाग्य प्राप्त होतं. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, श्री गुरुपाद पद्मराग किंवा श्री गुरुपाद पद्मपराग लाहे जैका. श्री गुरूंच्या चरणकमलाचा
ज्याला परागकण किंवा श्री गुरूंच्या चरण कमलाच्या विषयी असणारी अनुरागात्मिका भक्ती ज्या साधकाला प्राप्त होते, 15व्या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या ज्ञानाला किंवा वाणीला एवढं मोठं भाग्य प्राप्त होतं आणि ते सगळं भाग्य संजयाच्या वाट्याला आलेलं आहे. देवाचं विश्वरूप पाहिलं 3 जणांनी, देवाची गीता ऐकली 3 जणांनी. कोणी कोणी ऐकली? साक्षात भक्तराज अर्जुनाने ऐकली, व्यास कृपा असल्यामुळे संजयांनी ऐकले आणि ध्वजस्तंभावर विराजमान असणाऱ्या हनुमंतरायांनी सुद्धा ऐकली. असं गुरुवारी डॉक्टर बाबांच्या मुखातून कथा ऐकली. हनुमंतांनी गीता ऐकली आणि गीता ऐकल्यानंतर देवाला सांगितली सगळी गीता मलाही कळाली. भगवान म्हणाले नाही नाही नाही, पचणार नाही म्हणे. शिष्यस्ते अहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. भक्तराज अर्जुन मला शरण आले शिष्यभावाने, म्हणून त्यांना गीता फलीभूत होणार आहे. हनुमंताला सांगितलं तू तो वरती विराजमान झाला. अरे असं कधी घडतं का? वक्त्यापेक्षा श्रोत्यांनी वरती कधी बसायचं नसतं, हा नियम आहे. वक्ता हा श्रेष्ठ आसनावर विराजमान असावा आणि ऐकणारा निम्न किंवा कनिष्ठ आसनावर विराजमान असावा. भक्तराज अर्जुन रथावर आहे, मी उभा राहून गीता सांगतो आहे आणि आम्हा दोघाच्या वरती ध्वजस्तंभावर बसून श्रोत्याच्या भूमिकेतून तो ऐकलाय. प्रमाद घडला, तो भूत होणार आहे, पिशाच्य होणार. म्हणजे ब्रह्मज्ञान ऐकून पिशाच्य होणार. हो म्हणे, नियम पाळला नाही. मग हनुमंतराय म्हणले एवढी मोठी गीता ऐकून जर मला पिशाच्य व्हावं लागत असेल तर या शापातून काही सुटका? भगवान म्हणाले एकच आहे, जे गीता तुम्ही ऐकली त्या गीतेवर तुम्ही पुन्हा भाष्य करा, एखादं व्याख्यान करा, तेव्हा या शापातून सुटका होईल. आणि पिशाच्य रूपामध्ये असणाऱ्या हनुमंतरायाने जे भाष्य केलं ना त्यालाच पैशाच्य भाष्य असं म्हणतात. बरं, ही सुद्धा हनुमंतरायाने केलेली एक प्रकारची गीतेची टीका किंवा व्याख्यान आहे. भाव काय सांगायचा आहे? 3 जणाला हे भाग्य प्राप्त झालं. एक संजयजी, भक्तराज अर्जुन आणि सगळ्या भक्तामध्ये राजे असणारे पुन्हा हनुमंतराय, या 3घांना हे सहज प्राप्त झालं. थोडक्यामध्ये दैव जर चांगलं असेल तर परमार्थातला योग फार चांगला येतो. बरं, दैव 2 प्रकारचं आहे. एक आहे व्यावहारिक दैव आणि दुसरं आहे पारमार्थिक दैव. एखाद्या व्यक्तीला दोन्ही दैवाचा लाभ होतो आणि एखाद्या व्यक्तीला मात्र एका दैवाचा लाभ होतो. त्यातही बारकावा असा आहे, एखाद्या व्यक्तीला जर व्यवहारातलं दैव अनुकूल असेल तर त्या व्यक्तीचा गौरव काहीच नाही. पण एखाद्या साधकाला जर पारमार्थिक दैव अनुकूल असेल तर मग तो मात्र गौरवान्वित होण्याचा विषय आहे. आणि संजयजी पुढच्या ओळीमध्ये ते सांगतात, कैसे दैवाची थोरी नेणीजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे, की तेची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. याला दैवाची अनुकूलता असं म्हणतात. ज्ञानोबाने दैवाची अनुकूलता पुढच्या काही अध्यायामध्ये सांगितलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या व्यक्तीला भूक लागली आणि त्याच्याकडे एक पात्र आहे, दगडापासून त्याने चूल तयार केली, जंगलातले लाकडं त्यामध्ये टाकले, अग्नी पेटवला, त्यामध्ये पाणी पण ओतलं आणि तांदूळ मात्र त्याच्याकडे नाही. मग त्याने काय केलं? जाऊ द्या बा, आपलं जर भाग्य असेल तर काहीतरी होईल. बारीक बारीक आकाराचे कवळे दगडं कठीणच असतात पण आपलं सहज म्हटलं, बारीक आकाराचे दगडं, त्याला हरळ म्हणतात. बरं, हरळ म्हणजे बारीक आकाराचे दगडं. आणि गणपतीला दुर्वा वाहतात त्याला पण हरळच म्हणतात. पण ती हरळ नाही घ्यायची, दगडं घ्यायची बारीक आकाराची. त्याने त्या आधनामध्ये घातले. आधन म्हणजे काय? उकळतं पाणी. त्यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवलं आणि देवाचं स्मरण करू लागला. ज्ञानोबा म्हणतात, त्याची काळजी भगवान जगन्नाथाला पडली आणि त्याने जेव्हा झाकण बाजूला काढलं तर उकळत्या पाण्यात त्याने दगड टाकलेले होते. पण जगन्नाथाला दया आल्यामुळे त्या बारीक असणाऱ्या दगडापासून नुसता भात नाही, अमृताच्या तांदळापासून तयार केलेला भात तयार झाला. याला म्हणतात दैव. आधनी घातली हरळ होते अमृताचे तांदूळ. काय ज्ञानोबांची कविता शक्ती आहे. आपल्यासारखा म्हणला असता इंद्राणीचे तांदूळ फार झाले तर एवढीच आपली मजल आहे. ज्ञानोबांची शक्ती आहे. ज्ञानोबा म्हणतात होते अमृताचे तांदूळ.
आता अमृत हे द्रव आहे, त्या द्रवापासून तयार केलेले पुन्हा तांदूळ. काय कल्पनाशक्ती ज्ञानोबारायांची श्रीमंती. म्हणजे कल्पना जरी करायची म्हटलं तरी ज्ञानोबा अशा अलीकडची कल्पना करतच नाही. ज्ञानोबारांची कल्पना म्हणजे गरुड झेप आहे. आधन म्हणजे उकळतं पाणी, त्यामध्ये बारीक आकाराचे दगड टाकले होते. झाकण ठेवलं बिचाऱ्याने, देवाचं चिंतन केलं असेल. करील ते काय नव्हे महाराज, करशील तरी नव्हे काय, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. आधनामध्ये हरळ घातली होती, पण जरी भुकेचे राखे वेळ श्री जगन्नाथ. म्हणजे जगन्नाथाचं उदाहरण का घेतलं बरं? जगन्नाथ का भात जग पसारे हात असे तिथली खिचडी फार प्रसिद्ध आहे. ते नरहरी महाराजांना चांगला अनुभव आहे. आम्ही 2-4 दिवस जगन्नाथपुरीला राहिलो ना, खूपच आनंद आहे तिथं. तिथं करमला बघा. एक आळंदीत जसं करमतं ना, तसं जगन्नाथ धामामध्ये पण करमतं. जाऊ आपण एकदा विमानाने सगळे. हा जर जगन्नाथाने जर आपली वेळ राखली तर विमानात जायला काय हरकत आहे. आदानी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेचे राखे वेळ श्री जगन्नाथ. जगन्नाथाने जर आपल्या भुकेची वेळ राखली ना, हे आपल्याला कधी कधी अनुभव येतात. बरं, हे बरेच अनुभव येतात, पण सगळे अनुभव काही सांगायचे नसतात. मला तर बरेच अनुभव आले त्या आळंदीतले, पण सगळे नाही सांगणार मी. एखादी स्मरणिका काढील नंतर. सगळे सांगायचे नाही. जरी भुके, खरं तर मी काय सांगावे, आपल्या जीवनात सगळ्यांचे अनुभव आहेत ना. ज्ञानोबा प्रत्येक पदागणिक आपलं रक्षण करतात. हे आपल्या सगळ्यांचे अनुभव आहे. पावलागणिक सांगण्यासारखे नाही. जरी भुकेचे राखे वेळ श्री जगन्नाथ. किंवा एखादा अदृष्ट जर आपलं स्वाधीन असेल आणि एखादा व्यक्ती जर मारण्याकरता आपल्याला आला ना, तर तोच आपल्यावर प्रेम करतो. होय अदृष्ट आपैते, ते वाळूची रत्ने परते, ओझो आयुष्य ते मारिते लोभ गरी. मारणाराच व्यक्ती आपल्यावर पुन्हा प्रेम करू शकतो जर आपलं अदृष्ट चांगलं असेल तर. दैव अनुकूल असावं लागतं. दैव जर अनुकूल असेल ना, संपत्ती चालत घरी येते बघा. संपत्ती मी उदाहरण पाठीमागे एकदा सांगितलं आहे, परत एकदा सांगतो. दैव अनुकूल असेल तर एक व्यक्ती सकाळी निघाला, रस्त्याने जाता जाता त्याच्या पायाला ठेच लागली. आता ज्याला ठेच लागली ते माणसं आहे ना, आपल्याला किती लागलं हे नंतर पाहतात. पहिल्यांदा आपल्याला कोणी पडताना पाहिलं तर नाही ना, हे आजूबाजूला ते पाहतात. ठेच लागल्यामुळं पाहिलं, सकाळची वेळ कोणीच पाहिलं नाही. दगडाचा राग आला त्याला. म्हणे मला लागला, तो माझ्यासारख्या व्यक्तीला लागला, उद्या तो कोणालाही लागू शकतो. त्याने तो दगड उकरण्याचं ठरवलं. सकाळी बाकीचे काम दिले सोडून, दगडाला उकरायला प्रारंभ केला. मोठा दगड होता, बाजूला काढला. दैव असं त्या दगडाच्या खाली सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा सापडला. म्हणजे कोणत्या गावात घटना घडली हे फक्त व्याख्यानात घडते, हे गाव वगैरे काही नाही, दृष्टांतामध्ये घडतं हे. त्याने तो दगड बाजूला काढला, तर सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा निघाला. पण तो प्रारब्धवादी होता. तो म्हणला, हे धन जर माझ्या नशिबात असेल तर मी धन घेणार नाही. धन घरी चालत आलं पाहिजे, आपण धन घ्यायचं नाही. त्याने पुन्हा त्यावर माती वगैरे टाकली आणि माघारी आला तर एक मित्र त्याच रस्त्याने जाताना दिसला. प्रामाणिक होता बिचारा. त्याने सांगितलं, अमुक अमुक ठिकाणी जागा उकरलेली आहे, तुझ्या नशिबात असेल तर सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा तुला सापडेल, जा. जो पहिला व्यक्ती होता त्याच्या त्या नशिबात होतं, दुसऱ्या व्यक्तीच्या नशिबात नव्हतं. म्हणून तो कोबारा म्हणतात, त्याने तो जागा उकरली, पण सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळसे. जो अभागी पुरुष आहे त्याला धनाच्या ठिकाणी सर्प विंचून कोळसे दिसू लागले. राग आला त्याला. तो म्हणला, मी याला माळकरी असल्यामुळे प्रामाणिक समजत होतो, मला सांगितलं सुवर्ण मोहरांचा हंडा आहे आणि त्यामध्ये सर्प विंचू कोळसे, पण मी काही कमी नाही, मी म्हणजे तो मला या हंड्याला मी वस्त्र बांधणार आणि तुझ्याच अंगावर हे सगळे सर्प विंचू कोळसे मी ओतणार. प्रारब्धवादी होता बिचारा पहिला व्यक्ती, गरीब होता. हा दुसरा व्यक्ती त्या हंड्याच्या तोंडावर वस्त्र बांधून त्याच्या झोपडीवर चढला आणि जिथं तो खाली झोपलेला आहे वरची काही जागा त्याने मोकळी केली. तो असणारा हंडा रिचविला, म्हणजे पालथा केला, वस्त्र काढून घेतलं. जो ओतत होता त्याला असं वाटलं की मी खाली झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर सर्प विंचू
कोळशे यांना ओतत आहे. कुणाला वाटत होतं? रिचविणाऱ्या व्यक्तीला. आणि ज्याच्या अंगावर पडत होतं त्याच्या नशिबात असल्यामुळे त्याच्या अंगावर असा सुवर्णमोहराचा पाऊस पडला. तेव्हापासून म्हण पडली, भगवान जब देता आहे छप्पर फाडके देत आहे. असे ते कधी कधी घडतं असं. याला दैवाची अनुकूलता असं म्हणतात. हे दैवाचे प्रकार झाले. आपलं आयुष्य सरळ असेल तर मारणारा प्रेम करतो, वाळू हातात घेतली तर रत्नामध्ये परिवर्तित होते, संपत्ती अनुकूल घरी चालत येते. हे झाले व्यवहारातले दैव. पण परमार्थातलं दैव कोणतं आहे? सगळ्यात महत्त्वाचं अध्यात्म ज्ञान श्रवण करण्याचा योग मिळणं सर्वात मोठं दैव. आणि या दैवाची कसोटी जर लावली ना तर बऱ्याचदा आपल्याकडे व्यावहारिक दैवाची प्रारब्धाची अनुकूलता नसते. फार मोठी संपत्ती आपल्याकडे नाही, व्यवहारातल्या सोयीसुविधा नाही, हे व्यावहारिक दैव आपलं अनुकूल नाही. पण पारमार्थिक दैव आपल्यासारखं जगात कोणाचं अनुकूल नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारत देशातला आपला जन्म, संतांचं उभं पीक ज्या भूमीत आलं आहे, गुरुवारी मारुतीबाबा सांगत असतात, उभं पीक म्हणजे पानं कमी फळं जास्त. असं संतांचं उभं पीक ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आलं आहे, वारकरी संप्रदायाचे आपण पाईक. आणि त्यातही सगळ्या संतांनी ज्यांची सेवा करावी, सेविती साधू संत मनोवेधला माझा, अशा विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांच्या चरणकमलावर बसून आपण बसतोय की नाही. आपण कधी कधी आपल्या वहीमध्ये हे टिपलं पाहिजे की आपलंही पारमार्थिक दैव किती अनुकूल आहे. आळंदीमध्ये एक दिवस राहायलासुद्धा पुण्य लागतं. आपल्याला वर्षानुवर्ष राहायला भेटतं आहे. त्यातही ज्ञानोबाऱ्यांची असणारी वाङ्मयीन तनू आहे. साक्षात समाधीस्थ ज्ञानोबाऱ्यांची आपल्याला नाही ना सेवा करता आली, सरळ ज्ञानेश्वरीची सेवा करावी. मग तुम्ही पारायण करा, अर्थचिंतन करा, पाठांतर करा किंवा या शब्दाला घोकत राहा. ही सगळी ज्ञानोबाऱ्यांची सेवा आहे. आणि हे सगळं आपलं पारमार्थिक दैव आपल्याला अनुकूल आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या इच्छेशिवाय आपण चिंतन करू शकत नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचाविषयी वाटणं ही सुद्धा ज्ञानोबाऱ्यांची आपल्यावर कृपा आहे. कैसे दैवाची थोरी नेण्याचे, हे आपल्या दैवाची अनुकूलता आहे. हा योग आला म्हणून कधी कधी मनुष्याने असं म्हणू नये. साधकाला वाटतं कधी कधी की बाकीचे लोक बघा ना किती दैववान आहे, काही नाही 6 महिन्यात किती प्रगती केली त्यांनी, असं वाटतं कधी कधी. आणि आपल्याला तर विना पारा नाही, असं कधी कधी वाटू शकतं साधकाला. असं कधीच वाटू नये आपल्या जीवनामध्ये. परमार्थातलं दैव आपलं सगळं अनुकूल आहे ना, त्याचा गौरव वाटला पाहिजे. बऱ्याचदा वाटत नाही ना, दुसऱ्याकडं पाहिलं तर आपल्याला असं वाटतं आपण अजून फारच मागं आहे. असं कधीच वाटू नये. सगळ्यांना मुक्त होण्यासाठी याच मार्गाने जायचं आहे कधी ना कधीतरी. आणि त्या मार्गावर जर आपण आताच असाल तर आपल्यासारखं भाग्यवान कोण आहे. म्हणून आपण गुरुवारी मारुतीबाबा सांगत असतात, ते रेल्वेचा डबा असतो की नाही, तो रुळावर पाहिजे. तो जर रुळावर असेल तर कधी ना कधीतरी प्लॅटफॉर्मावर जातच असतो. फक्त खाली उतरला तर मग चढणं अवघड आहे. म्हणून आपण सगळे बरोबर रुळावर आहोत, फक्त आता घसरलं नाही पाहिजे. रुळावर आहो आपण आहे. कैसे दैवाची थोरी नेणीचे. संजय म्हणतात, काय दैवाचा मोठेपणा आहे सांगता येत नाही, कळतच नाही. बघा दैव नेमकं कोणाचं काय असेल. आणि हे दैव आहे ना, देवाने असं मुठीत झाकून ठेवलं आहे. कधी कोणाचं दैव उदयाला येईल हेही सांगता येत नाही. दुसरा भाग, कधी कोणाचं दुर्दैव उदयाला येईल हेही सांगता येत नाही. हे सगळं भविष्यामध्ये असं झाकून ठेवलं आहे. फक्त एवढंच आहे की ज्याला अध्यात्म विचार मिळाले ना, त्याच्या जीवनामध्ये अनुकूलता जरी आली तरी त्याने हर्षित होऊ नये. आणि प्रतिकूलता जरी आली तर कोणत्याही प्रकारची खंत करू नये. किंबहुना प्रतिकूलता जर आलीच तर देवाने आपल्याला अंतर्मुख होण्याकरता सुवर्ण संधी प्रदान केली, असा त्याचा अर्थ आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. काय कारण? अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. म्हणून अनुकूलता आली, प्रतिकूलता आली तरी पारमार्थिक व्यक्ती हा कायम प्रसन्न असला पाहिजे, कायम समाधानी, कायम आनंदी. आणि कायम आनंदी कोण राहतो? जो आळंदीत आहे. म्हणजे कायम आळंदी तर कायम आनंदी. कैसे दैवाची थोरी नेणीचे, जैसे
ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आहे, तान्हेलिया तोय सेविजे, प्रचंड प्रमाणामध्ये तहान लागली. प्राणाचा धर्म आहे बरं. तहान आणि भूक हा प्राणाचा धर्म आहे. आरोग्यशास्त्रानुसार काही वेग मनुष्याने कधीच आवरू नये आणि काही वेग जे आहे ते मात्र धारण करावे, ते आवरले पाहिजे. 5व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्य सुखी नरः. काम क्रोधापासून निर्माण होणारे जे वेग आहे ते आवरले पाहिजे, आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. पण काही वेग मात्र आवरता कामा नये. शिंक आली, आवरू नये. जांभई, शिंक, तहान आणि भूक, मलमूत्राचं विसर्जन किंवा झोप आली तर हे आरोग्यशास्त्रातले वेग आहे, यांना कधी पण आवरू नये. जर मनुष्याला भूक लागली ना, भूक लागली तर शरीर तुम्हाला मागणी करतं की अन्न प्रदान करा. त्या काळामध्ये खाल्लंच पाहिजे. आणि जर तहान लागली तर त्या काळामध्ये पाणी पण पिलंच पाहिजे. आपलं शरीर आपल्याला संदेश देत असतं. जोपर्यंत तहानेची जाणीव होत नाही तोपर्यंत पाणी पिऊ नये. आता हिवाळा दिवस आहे, हिवाळ्यामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाणी पिल्या जात नाही, किंबहुना शरीरच पाण्याची मागणी करत नाही. त्या काळामध्ये फार जास्त पाणी पिऊ नये. उन्हाळ्यामध्ये मात्र शरीरच आपल्याला सांगतं की आता पाणी प्रदान करा. म्हणजे आपले शरीराचे संदेश ते आपल्याला कळाले पाहिजे. भाव काय आहे, जर भूक लागली तर अन्न सेवन करावं, तिथं पाणी पिऊ नये. तुम्हाला भूक लागली तुम्ही घ्या पाणी पिऊन, तर त्यामुळे जठराग्नी मंद होतो आणि मंद झालेला जठराग्नी सगळ्या रोगाला कारण आहे. भूक लागली तर पाणी नाही प्यायचं, अन्न पदार्थ सेवन करायचं. आणि तहान लागली तर पाणीच प्यायचं. नाही म्हणे आईस्क्रीम खाल्ली, चालणार नाही. त्या अगोदरच थंड आहे, कारण पाणी हे जीवन आहे. ज्या काळात जी अपेक्षा असेल ते शरीराला दिलं पाहिजे. एका व्यक्तीला प्रचंड प्रमाणामध्ये तहान लागली, व्याकुळ झाला, उन्हाळ्याचे दिवस होते, पळत पळत गेला. एका झाडाखाली डेरा ठेवलेला होता. तो डेरा, त्या डेऱ्यातलं त्याने पाणी पिलं. प्रचंड प्रमाणात तहान लागली. सुरुवातीला मनुष्य पाणी पित असताना ना त्याला 2-3 घोट काही कळत नाही, भूक लागलेली असते. मला एकदा भूक लागली, 2 चपात्या होईपर्यंत मला कळालंच नाही मी काय खातोय, कारण भूकच तेवढी लागली होती. जास्त प्रमाणात जर वेग असेल तर मनुष्याला चव नाही कळत, तो भराभर खाऊन घेतो. तसं प्रचंड प्रमाणात तहान लागल्यामुळे त्याने 1 प्यालाभर पाणी पिला, कारण मराठीत त्याला पेलाच म्हणतात, इंग्रजीत ग्लास म्हणतात त्याला. पेलाभर पाणी पिला, कळालं नाही. आणि दुसरा पेला जेव्हा त्याने तोंडाला लावला, तो रे हे पाणी नाही, काहीतरी वेगळंच लागतंय. वेगळं लागतंय पण ते स्वर्गातून आलेलं आहे. जैसे तान्हेलिया तोय सेविजे, तहानलेला पुरुष पाणी सेवन करतो, थोड्या वेळानंतर त्याने इतकी चवी करून पाहिजे. चव करून पाहिलं, चाखून पाहिलं, लक्षात आलं अरे ज्याला आपण पाणी म्हणत होतो ते पाणी नाही, तर अमृत आहे, अमृत. आणि अमृत मिळणं एवढं सोपं आहे का? अमृत मिळणं सोपं नाही. अमृताचा लेश दैव गुणे, थेंब आणि का सारिका बहुवस, जैसा न जोडे परीस, कामृताचा लेश दैव गुणे. ते आपल्या सवय काय लागली माहिती आहे का, अर्ध प्रमाण सांगायची. आणि काका किंवा वारकरी मंडळी असतात ना, त्यांना अर्ध प्रमाण नाही, अख्खी ओळी सांगावी लागते. वारकऱ्यामध्ये संपूर्ण प्रमाण घ्यावं लागतं. आपण काय करतो, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, आवश्यक ते नाही म्हणतो नि नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी. वारकऱ्यामध्ये ही पद्धत आहे, प्रमाण पूर्ण घ्यायचं. अमृताचा लेश मिळतो दैवगुणाने. स्वर्गात जाणाऱ्यांना सुद्धा कधी कधी मिळत नाही. त्या राहूला सुद्धा नाही मिळालं. मिळालं तर मग त्याचा शिरच्छेद झाला. इतकं दुर्लभ आहे अमृत. आणि एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाण्याच्या निमित्ताने जसं अमृत मिळावं, तसं वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने ब्रह्मरसाचं पक्वान मला मिळालं किंवा आपल्या दोघाला मिळालं, असं संजय धृतराष्ट्राला सांगतात. पहिला प्रसंग, पाहुणे पातलो आम्ही, आपण दोघे जण, आम्ही म्हणजे आपण दोघे पाहुणे म्हणून त्या भोजनाला प्राप्त झालो. किंवा अमृत जसं मिळावं पाण्याच्या निमित्ताने, पंचदशीमध्ये आलं आहे बघा. ते मला वाटतं
दीप नावाचं प्रकरण आहे, नाही उपासनेचं प्रकरण सांगा, ध्यानदीप नावाचं प्रकरण. त्या ध्यानदीप नावाच्या प्रकरणामध्ये 2 भ्रम सांगितले. एक संवादी भ्रम आणि दुसरा विसंवादी भ्रम. एकाला रत्नाच्या प्रकाशावर रत्नबुद्धी झाली आणि एकाला दिव्याच्या प्रकाशावर रत्नबुद्धी झाली. दोघे धावत धावत गेले. दोघाला रत्नाचं ज्ञान नव्हतं, दिव्याचं ज्ञान नव्हतं, फक्त प्रभेचं ज्ञान होतं. आणि प्रभेच्या ज्ञानावरून त्यांना रत्नबुद्धी झाली. जो प्रभेच्या ज्ञानाने दिव्यावर गेला त्याला रत्न नाही मिळालं, त्याला दिवा मिळाला. आणि एक रत्नप्रभा म्हणून रत्नाकडे धावला, त्याला रत्न मिळालं. याला संवादी भ्रम असं म्हणतात. इथे तर हा पाणी म्हणून गेलेला आहे, पाण्याच्या निमित्ताने गेला आहे, पण त्याला दैवयोगाने अमृताची प्राप्ती झाली. की तेची चवी करून पाहिजे तव अमृत आहे. अमृत मिळालं त्याला अकस्मात, त्याचं भाग्य आहे. हे धृतराष्ट्राला का सांगायचं आहे? तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. मग आनंद वाटला पाहिजे की नाही? एका क्षणात धृतराष्ट्राने लगेच धिक्कार केला. तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसत तुते. अरे आम्ही तुला विचारतो काय आणि तू सांगतो काय? आम्ही ऐकायला आलो अभंग आणि तू आपलं दुसरं सांगू राहिला. हे जसं घडावं तसं हा उदाहरण विषम होईल, त्याकरता नाही दिलं, पण व्यवहारात काढावं म्हणून. आम्ही विचारतो आहे मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले हे मी तुला विचारतो आणि तो सांगतोय आपलं फार दैव आहे, ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं, अमृताची प्राप्ती झाली. अरे हे विचारलं तुला मी? सांगायचं दिलं सोडून दुसरंच काहीतरी सांगतो. धिक्कार केला, राग आला. आता संजयाचा आनंद जो आहे ना, तो आनंद एका क्षणात धृतराष्ट्राने माळून टाकला. पण संजयाला हसू आलं. जाऊ द्या म्हणे, याच्या जीवनात हा योग आला, पण याला घेता नाही आला, आपण काय करावं? पण त्याला स्वतःचं मात्र फार समाधान वाटलं की माझं भाग्य मोठं आहे की जे मला हे ऐकायला मिळालं आहे. उदार मन आहे ना संजयाचं. पण संजयाला असं वाटतं अरे जे मला मिळालं ते दुसऱ्याला मिळावं. ही संतांची भूमिका असते बरं. सैवितो हा रस वाटितो अनेका, ते कार्य संजयाचं आहे बघा. जे मला मिळालं, मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये ओवी बघा, जर आठवली तर, तो धृतराष्ट्र राया सोतसे पान करावया म्हणून जीवितांततया नोहेचे भारी. आठवली ज्ञानोबाराच्या कृपेने. ज्ञानोबारा म्हणता ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरवण्यासे ओसंडत, मग व्यास कृपा प्राप्त अर्जो संजयासे. व्यासांच्या कृपेने संजयाला हे मिळालं आणि जे आपल्याला मिळालं ते या धृतराष्ट्राने त्याचं रसपान करावं म्हणून तो धृतराष्ट्र राया सुतसे पान करावया. आणि परिणाम असा झाला, आता नाही फलीभूत झालं, पण जीविताचा अंत होत असताना धृतराष्ट्राच्या ते उपयोगाला आलं. लवकर नाही आलं, उशिरा का व्हायना, पण आलं, वाया नाही गेलं. तोच भाव इथं दिसतो आहे. तैसे आम्हा तुम्हा झाले. आम्हाला म्हणजे मला, आणि तुम्हा हे धृतराष्ट्र राजा तुम्हाला झालं. म्हणजे कसं झालं म्हणे, आपण कुरुक्षेत्रावर काय घडतं आहे या निमित्ताने एकमेकाला संवाद करतो आहे. एखादा व्यक्ती पाणी पिण्याकरता जावा आणि त्याला अमृत मिळावं, तसं कुरुक्षेत्रावर काय घटना घडते हे सांगण्याच्या निमित्ताने आपल्याला ब्रह्मरस मिळाला ना. तसे आम्हा तुम्हा झाले, जे नामकारण आडमुठी तत्व फावले. फावले म्हणजे प्राप्त झालं. हे आडमुठी याचे 2 अर्थ आहे. आडमुठी शब्दाचा अर्थ शब्द मागे पुढं केला तर काय होईल, मुठी आड. समजा ही आपली मूठ आहे आणि ही जर आपण आवळली त्याला म्हणतात मुठी आड, म्हणजे मुठीत असं त्याचा अर्थ होतो मराठी भाषेमध्ये. आणि 18व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे बघा, हीन फळ. तर हीन फळ नाही, फळहीन असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो. तसं इथं आडमुठी म्हणजे मुठी आड, म्हणजे मुठीमध्ये. आम्हाला आणि तुम्हाला असं झालं म्हणे, आपल्या मुठीत हातामध्ये तत्व फावले. आपण तत्व प्राप्त करण्याकरता बसलो नव्हतो, तत्वज्ञानासाठी आपण विराजमान नाही. आणि मलाही माहिती नव्हतं की तत्वज्ञान होणार आहे. फक्त घडतं नेमकं काय हे मला सांगायचं आहे.
पण अकस्मात आपल्या हातात, आपल्या मुठीमध्ये तत्व प्राप्त झालं. गुरुवारी डॉक्टर बाबांनी कसा अर्थ केला आहे, ते आडमुठी म्हणजे काय, अकस्मात, अचानक, ध्यानीमनी नसताना एक व्यक्ती रस्त्याने चालन, त्याला ठेच लागली. कोणत्या दगडाची ठेच लागली म्हणून पाहायला गेला तर दगड नव्हता, रत्न होतं. रत्न जसं ते रत्न त्याला अकस्मात सापडावं. ग्रासवे कारणासाठी अंध धावत आहे किरटी, आढळला चिंतामणी पाये लोटी. आंधळेपणे त्याने उपेक्षा केली, चिंतामणी त्याला आढळला. तसं रस्त्याने जाता जाता अकस्मात हे रत्न सापडावं, तसं आपल्याला झालंय म्हणे. अकस्मात तत्व कशाला म्हणतात? या तत्व शब्दामध्ये दोन शब्द आहेत, तत् आणि व शब्द येतो पुढे. मिळाला तर तत्व असा शब्द तयार होतो की नाही. ते तत् हे सर्वनाम आहे आणि सर्वनाम हे सर्वरूप असणाऱ्या ब्रह्माचं वाचक आहे. आणि त्या ब्रह्माचा भाव त्याला म्हणतात तत्व. म्हणजे काय, ब्रह्मरूपता, त्याला म्हणतात तत्व. शब्दकोशामध्ये असा अर्थ केला आहे, सर्व दृश्य जगताचा बाध झाल्यानंतर ज्याचा बाध होत नाही, सकल बाधाचं अधिष्ठान असणारं जे स्वरूप आहे, अनारूपितम स्वरूपम, त्याला म्हणतात तत्व. म्हणजे आपण चिंतन करत असताना या सृष्टीची आपण संगती पाहतो की नाही, की परब्रह्म तत्वाला माया उपाधी लागली की ईश्वर संज्ञा मिळते. त्या ईश्वराला संकल्प होतो एकोहम भवस्याम तस्मात् वाई तस्मात् आत्मनः आकाश संभूतः. त्या पहिल्यांदा आकाश, नंतर वायू, तेज, जल आणि पृथ्वी, पंचमहाभूत निर्माण होतात. हे सगळे अपंचीकृत असतात. त्यांचं नंतर पंचीकरण होतं, एकमेकामध्ये मिसळले जातात आणि त्यापासून ब्रह्मांड तयार होतं. त्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये प्राण्याला शरीरं मिळतात. ही झाली सृष्टीची उत्पत्ती. जेव्हा प्रलयकाल होतो तेव्हा सगळं ब्रह्मांड पृथ्वीत, पृथ्वी जलात, जल तेजात, तेज वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, संपूर्ण असणारा आकाश मायेमध्ये आणि ती माया ईश्वर स्वरूपामध्ये लयाला जाते. सगळे नष्ट होतात, पण जे परब्रह्म स्वरूप आहे त्याचा मात्र बाधही होत नाही आणि ते नष्ट होत नाही. म्हणजे सर्वांचा बाध झाल्यानंतर, सर्वांचा नाश झाल्यानंतरही जे अविनाशी स्वरूप आहे त्याला म्हणतात तत्व. आणि तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. दोन अर्थ होतात तत्वाचे, एक ब्रह्मतत्व किंवा तत्व म्हणजे तत्वज्ञान. संजयजी म्हणतात, या ब्रह्मरसाच्या निमित्ताने ब्रह्मरसही मिळाला, ब्रह्मज्ञानही संपादन झालं आणि जगताचं अंतिम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा हे जे तत्व आहे, हे तत्व स्वरूप आम्हाला मिळालं. कसं मिळालं? अकस्मात मिळालं. बरं झालं. मग जर आपल्याच घरच्या विहिरीमध्ये रत्न सापडत असतील तर समुद्राच्या तळाला जाण्याची काही गरज नाही. तसं संवादाच्या निमित्ताने आपल्याला अकस्मात जर तत्त्वज्ञान होत असेल तर चांगली गोष्ट आहे की नाही. संजयाला असं वाटलं होतं, धृतराष्ट्र या वाक्याचा, या प्रसंगाचा गौरव करतील, शाबासकी देतील, पण तसं काहीच नाही झालं. काहीच नाही. उलट तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते. रे संजया, तुते म्हणजे तुला, हे न पुसो, मी तुला हे विचारतच नाही आहे. आणि न विचारता सांगतो आहे, पाहुणे पातलो आम्ही, चवी करून पाहिजे अमृत आहे, आम्हा तुम्हा झाले ना आडमुठी तत्व फावले. विचारलं कोणी? ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायण, हे विचारलं का तुला? न विचारता मात्र मला सांगत आहे. धृतराष्ट्राने असं म्हटलं. त्या धृतराष्ट्राने संजयाच्या अंतःकरणाचा अजिबात नाही विचार केला. संजयाला वाईट वाटलं बिचाऱ्याला, काही नाही. कधी कधी समोरच्या व्यक्तीचा आनंद पाहिला नाही, आपल्याला भोगता आला तर चालेल ना, पण कमीत कमी त्या व्यक्तीच्या आनंदाला विरजन तरी टाकू नये. एखादा व्यक्ती आनंदाने उड्या मारत आपल्याकडे येतो, बघा आज माझ्या जीवनात योग आला, योग आला, चांगलं झालं, चांगलं झालं. आपण का तो गप्प बस. अरे ते किती नाराज होत होतो. आपण त्याला म्हणा, वा वा फार चांगलं झालं, बरं फार चांगलं झालं. काही काही व्यक्ती येतात की नाही,
व आमचा फार योग आहे, एकादशीला आमचं दर्शन झालं, आपण त्याची पाठ थोपटावी, असं करावं की नाही, गौरव करावा. पण काही काही माणसं विरजण टाकतात, दिवसभर बिचारा नाराज राहून जातो. तर धृतराष्ट्र म्हणे तले हे न पुसत होते, तुला मी हे विचारलं आहे का? मी विचारलं माझे आणि पंडूचे पुत्र काय करते आहे, ते दिलं सोडून आणि भलतंच काहीतरी सांगतो आहे. तर धृतराष्ट्र म्हणे तले हे न पुसत होते. धृतराष्ट्राला राग का आला असेल बरं? दुसऱ्या ओळीत त्याचं कारण आहे. त्याचं दुसऱ्या ओळीत कारण असं आहे की ज्या धृतराष्ट्राने पहिल्या अध्यायामध्ये ते पंडूचे आणि माझे असं म्हटलंय की नाही, मामका हा पांडवा हा, माझे आणि पंडूचे पुत्र असा भेद केला होता. धृतराष्ट्राच्या मनामध्ये आपपर भाव आहे आणि ज्याच्या मनामध्ये आपपर भाव असतो. आता इथे जर दुर्योधनाचं वर्णन केलं असतं तर राजा दुर्योधनाचं म्हटलं असतं, वा 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 धृतराष्ट्रावर संजय तुझ्या पगारात वाढ उद्यापासून, असा गौरव केला असता. पण पंडूचा पुत्र असणारा हा पांडव अर्जुन आणि देव त्याच्याशी अतिशय प्रेमाने बोलत आहे, दुसऱ्याचा गौरव व्यक्तीला सहन नाही होत जर भेद असेल तर. दुर्योधन असता तर मग वा वा संजय, वा तुझ्यासारखा वक्ता नाही महाराष्ट्रामध्ये, असं धृतराष्ट्र म्हणला असं संजयाला, वा वा तुझ्यासारखा वक्ताच नाही, घ्या चिठ्ठी असं म्हणले असते, गौरव केला असता. पण इथे तसं नाही, कारण हा एक तर पंडूचा पुत्र आहे, त्यात पुन्हा अर्जुन आहे आणि भगवान त्याला अनुकूल होऊन गीता सांगत आहे ना. बरं अर्जुनाचं वर्णन करावं ते द्या सोडून. संजय म्हणतो आम्हा तो माझा आले, तुमच्याही जीवनात हा योग आला आणि माझ्याही जीवनामध्ये आला. म्हणजे दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याची स्तुती, दुसऱ्याचा गौरव ह्या कधी कधी एखाद्या व्यक्तीला सहन होत नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरं एखाद्या व्यक्तीची गौरव मोठेपणा आपल्याला वाटतो, पण ज्याला आपण सांगतो आहे त्याला इथे कळालं पाहिजे. आणि हे 2-3 वाक्यात कळालं तर बरं आहे. नाहीतर आपण अर्धा तास प्रवचन करतो आणि समोरच्या व्यक्तीला असं वाटतं ही पिढा कधी निघून जाईल, असं घडतंय कधी कधी. लक्षात आलं पाहिजे चेहऱ्यावरून. मग तो धृतराष्ट्र म्हणे तले हे न पुसत होते, संजयाच्या वाक्य लक्षात आलं हे. तया संजयायेने बोले रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया, हे जाणोनी मनी हसेला. मोठ्याने हसला तो, मोठ्याने हसला असता धृतराष्ट्र काय झालं नेमकं तुला, मग मनी हसेला. त्यामुळे म्हणजे शब्द आहे महाराज, फार आपण खोलणे जात त्या शब्दामध्ये, खरं तर प्रत्येक शब्दात उतरलं पाहिजे. हे जाणोनी मनी हसेला, मने म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोल तरी भला झाला अवसरी ये. इथपर्यंत या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. सगळ्या ओव्या तर काही होणार नाही आपल्या आज. तया संजयायेने बोले, बोले बरं, बोले म्हणजे शब्दाने. शब्दाने काय झालं संजयाला, रायाचे हृदय चोजवले. चोजवले म्हणजे समजले, जाणवले. हृदय आत असतं, अंतकरण आत आहे. आतलं अंतकरण कोणाला कळतं का बरं? कोणालाच नाही कळत. खरं असं आहे, आपल्या मनात काय चालू आहे हे शेजारच्या व्यक्तीला कळत नाही. कळत नाही तेच बरं आहे. जर शेजारच्या मनात काय चालू आहे प्रत्येकाला कळालं असतं ना, एक व्यक्ती पाठाला आला नसता. सगळ्यांच्या मनात काय काय गडबड आहे. नशीब आहे ईश्वराला फक्त कळतं, बाकी कुणाला कळत नाही. पण जरी कळत नाही तर त्या कळण्याचे काही अनुमान प्रमाण आहे. व्यक्तीचं अंतकरण त्याच्या चेहऱ्यावरून कळतं आणि व्यक्तीचं अंतकरण त्याच्या शब्दावरून कळतं. मानस जाणीजे बोले, ज्ञानोबा म्हणतात नाही तरी जाणीजे झाड फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मेचे. फुलावरून झाड कळतं, बोलण्यावरून मनुष्याचं अंतकरण कळतं, शब्दावरून कळतं. बरं काय गरीब आहे का श्रीमंत आहे, शब्दावरून सगळं कळतं. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे. ते असं म्हटलं आहे, एखादा मूर्ख मनुष्य विद्वानाच्या सभेत गेला तर तोपर्यंतच तो विद्वान आहे जोपर्यंत तोंड उघडत नाही. जर त्याने आपलं तोंड उघडलं तर त्याच्या शब्दावरून लोकांना कळतं हे अडाणी आहे. म्हणून तो ब्रह्मदेवाच्या सभेत गेला तर फक्त मौन धारण करावं. ज्ञानोबा म्हणता न बोलतया पुढा स्रष्टाही ज्ञान होय,
आघवियांची गुढा माझे मौन ते मी सुहाडा. न बोलतया, जो व्यक्ती बोलत नाही मौन धारण केला, ब्रह्मदेव त्याच्यासमोर अज्ञानी ठरतो. न बोलतया पुढा स्रष्टाही ज्ञान होय, पण बोलला तर शब्दावरून त्याचं अंतःकरण कळतं. संजयाला कळालं ते. संजय हुशार आहे, चाणाक्ष आहे. शब्दावरून त्याला कळालं. तया संजया येणे बोले, या बोलण्यावरून रायाचे हृदय, राजाचं अंतःकरण कळालं. काय कळालं की जे कुमारांची अवसरी घेतले आहे, अवसरी म्हणजे प्रसंग, या वेळेला या धृतराष्ट्राचं अंतःकरण आपल्या मुलांच्या बाजूने घेतल्या गेलं आहे, आकर्षित झालेलं आहे. म्हणून मुलं सोडून याला काहीच आवडत नाही. आणि खरं असं आहे, धृतराष्ट्राने गीतेचं श्रवण केलं पण अंतःकरण मुलांकडे गेलं आहे, त्यामुळे बोधच नाही झाला. पण जेव्हा सगळी मुलं नष्ट झाले, आता अंतःकरण कुठं जाण्याकरता विषयच राहिला नाही. आणि तो भीम आहे ना असा धाकाने वाढायचा अन्न. आणि मग विदुर काका म्हणाले, ज्यांचा तुम्ही आयुष्यभर द्वेष केला तो भीम तुम्हाला असं श्वानाप्रमाणे सांभाळतोय, काहीच वाटत नाही. ते रात्रभरात निघून गेले. जंगलाला अग्नी लागला, पण त्या अग्नीमध्ये आपलं शरीर समर्पित केलं, गीता ऐकलेली होती. म्हणजे काय कारण? पुत्राचा मोह असेल तर ब्रह्मज्ञान व्हायला प्रतिबंध आहे. कोणताही मोह असू द्या, तो मोह मनुष्याला ब्रह्मज्ञानाकरता प्रतिबंध करतो. म्हणून नष्टो मोह हा 18व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की नाही. म्हणजे अवसरी आहे घेतले कुमारांची, या प्रसंगाला याचं अंतःकरण मुलांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. अरे एवढा मोठा चांगला योग आला आणि याचं मुलात अंतःकरण गुंतलं आहे, हे जाणून मनी हसेला. हे जाणून संजयजी मनातल्या मनात हसले. अरे मुलाकडे अंतःकरण जाणं म्हणजे मुलाकडे नुसतं अंतःकरण जाणं नाही, उलट यातून म्हणे म्हातारा मोहे नाशेला. हा म्हातारा वयोवृद्ध व्यक्ती मुलाच्या मोहाने नष्ट झालाय. जाऊ दे, त्याचा विषय सोडून द्या. एरवी दुसऱ्या बाजूने पाहिलं तर, एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने, बोल तरी भला झाला अवसरी ये, या प्रसंगाला हा बोल म्हणजे देवाचा आणि भक्तराज अर्जुनाचा संवाद हा फार चांगला रंगलेला आहे. आता पुत्राच्या मोहाने व्यक्ती कसा नष्ट होतो याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पावली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.